ह्यो इथं जो कोंडाळा पेटवला जातो त्यामुळे जो धूर मी प्रशासनानं वारंवार त्याचे व्हिडिओ फोटो प्रांत अधिकारी मोसम मॅडम असतील, त्यानंतर BDO साहेब भंडारे राहुल भंडारे साहेब असतील, ह्यांना मी दररोज पेटवलेला व्हिडिओ टाकतोय। इथं बघू शकताय कुत्री किती भटकतात, ग्रामपंचायत तर काही लक्ष देतच नाहीत। की एकतर हे विमानतळमध्ये तुम्ही जी 4 घरं राहिलाय ते तुम्ही घ्या आणि आम्हासनी इथनं म्हणजे सुटका करा। मी एवढंच प्रशासनाला सांगतो, BDO साहेबांना आणि प्रांत अधिकाऱ्यांना, की तुम्ही AC ऑफिसमधनं बाहेर पडून जरा ग्राउंड लेवलला सामान्य माणसाची परिस्थिती काय आहे हे तुम्ही बघा। कोल्हापूर शहरालगत असलेलं आपलं कोल्हापूरचं विमानतळ गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूरचं विमानतळ हे विस्तारत आहे आणि आणखीन हे विस्तारणार आहे। मात्र याच कोल्हापूरच्या विमानतळा शेजारीच एक भयानक प्रकार आता आपल्या डोळ्यासमोर दिसत आहे। मायामागे बघू शकता की हे विमानतळाचा रनवे जो आहे तो रनवेचा शेवट आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे यापुढे देखील आता या विमानतळाचा जो रनवे आहे तो रनवे विस्तारणार आहे। या लक्ष्मी टेकवाडी या परिसरातून हा रनवे विस्तारणार आहे आणि या सगळ्या घडामोडी सुरू असताना मात्र दुसरीकडं या विमानतळा शेजारीच आपण बघतोय की एखादं मोठ्या प्रमाणातलं डम्पिंग ग्राउंड जे असतं ते डम्पिंग ग्राउंड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा आणून फेकला जातो। नागरिक असतील आणि अन्य जी काय व्यावसायिक असतील त्या व्यावसायिकांच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा आणून टाकला जातो आणि रात्रीच्या वेळी अज्ञातांकडून तो कचरा फक्त न टाकता तो कचरा पेटवला जातो। त्यामुळे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात धूर जो आहे तो धूर या ठिकाणी सुटलेला असतो। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे कोल्हापूर विमानतळावर आता रात्रीच्या देखील नाईट लँडिंगच्या सुविधा सुरू झालेल्या आहेत। त्यामुळे विमानांची जी काही वाहतूक आहे ती वाहतूक जी आहे ती आता वाढलेली आहे। मात्र जर का या ठिकाणी परिसरामध्ये हा कचरा पेटवला जात असेल आणि त्या कचऱ्याचा धूर जो आहे तो मोठ्या प्रमाणात या विमानतळाच्या धावपट्टीच्या शेजारीच असल्यामुळं तो पसरतो आणि त्या धुरामुळं एखादा अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही। या संदर्भातच माझ्यासोबत आहेत या परिसरात राहणारे सूरज इंगवले, आपण त्यांच्याशी बोलूयात। नेमका काय या कचऱ्याचा त्रास त्यांना सहन करावा लागतोय। दादा काय सांगाल, या धावपट्टी शेजारीच विमानतळा शेजारीच तुम्ही या ठिकाणी राहताय आणि तुमच्या घराच्या काही अंतरावरच मला वाटतं हाकेच्या अंतरावर हा सगळा कचरा या ठिकाणी टाकलेला आहे। काय नेमका त्रास या ठिकाणी होतोय असं तुम्हाला दिसतंय? तुम्हासनी हे बघण्यात दाखवण्यात आले इथे कचरा कसा पडला जातोय। ही जे रनवे आहे तो आता 2300 मीटर सरकारने वाढवण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो इथं लगतच आलेला आहे। इथंपर्यंत इथनं विमानतळाची लगतच आल्यामुळं ह्यो इथं जो कोंडाळा पेटवला जातो त्यामुळे जो धूर मी प्रशासनानं वारंवार त्याचे व्हिडिओ फोटो प्रांत अधिकारी BDO साहेब प्रांत अधिकारी मोसम मॅडम असतील, त्यानंतर BDO साहेब भंडारे राहुल भंडारे साहेब असतील, ह्यांना मी दररोज पेटवलेला व्हिडिओ टाकतोय। तरी पण तिने काही त्यावर प्रशासकीय कारवाई काही करत नाही। जिल्हाधिकाऱ्यांना मी निवेदनसुद्धा दिलेलं आहे, दाखवू शकतो मी। हे बघू शकता, माननीय आरोग्यमंत्री पालकमंत्री ह्यांच्याकडून जे निवेदनसुद्धा मी दिलेलं आहे त्यांच्याकडून पण काहीसुद्धा म्हणजे त्यांनी कारवाई काही केलेलं नाही। इथं अक्षरशः धूर रात्रभर येतो। इथं 4च घरे आहेत, त्यांचं मुलं बाळं आहेत। इथं बघू शकताय कुत्री किती भटकतात, ग्रामपंचायत तर काही लक्ष देतच नाहीत। त्यामुळे प्रशासनाला माझी विनंती आहे की एकतर हे विमानतळमध्ये तुम्ही जी 4 घरं राहिलाय ते तुम्ही घ्या आणि आम्हासनी इथनं म्हणजे सुटका करा। अक्षरशः नसेल तर हा कोंडाळा जो विमानतळाच्या हद्दीत चालत नाही ते तुम्ही इथनं हटवा आणि याचा पर्यायी कुठेतरी दुसरीकडे शिफ्ट करा। त्यानंतरनं तुम्हाला हे सांगायचं की आता एक जे नवीन विमानतळाच्या हद्दीमध्ये जी घरं गेल्यात त्यांचे जे लाईटचे डांब काढले गेल्यात, इथं आता हे नवीन बघू शकता, इथं नवीन डांब टाकण्यात आल्यात। आम्हाला लाईटची सुविधा केली आहे। प्रशासनाला मी 10 वेळा फोन करून विचारलं MSCB वाल्यांना की तुम्ही ते एक आम्हाला इथं लाईट पाणी गटारीची काही सोय नाही आहे। लेन असं एक 2 डांबावरनी तुम्ही लाईटी लावा। रात्री तर 4च घरं आहेत, कुत्री आहेत, मुलं बाळं असतात, त्यांना तुम्ही 1-2 लाईटची व्यवस्था करा। तरी प्रशासनानं
नाही तुमच्या इथे स्ट्रेट लाईन नाही आहे आणि स्ट्रेट लाईन अजिबात नाही हे काढून देऊन साधं एक 2 डांबावर लाईटीसाठी आम्हाची व्यवस्था केलेली नाही. मी एवढंच प्रशासनाला सांगतो बी डी ओ साहेबांना आणि प्रांत अधिकाऱ्यांना की तुम्ही AC च्या ऑफिसमधनं बाहेर पडून जरा ग्राउंड लेवलला सामान्य माणसाची परिस्थिती काय आहे हे तुम्ही बघा. एवढीच मी प्रशासनाकडनं आणि लाईव्ह मराठी मार्फत मी आल्याबद्दल यांचा आभार मानतो. तर एकूणच आपण पाहिलं की या संपूर्ण परिसरामध्ये या आत्ता जे काही नागरिक या ठिकाणी राहतात या नागरिकांना मोठ्या प्रमाणात नाहक त्रास जो आहे तो सहन करावा लागतो आहे. या ठिकाणी कचरा मोठ्या प्रमाणात पेटवला जातो आहे. त्या कचऱ्याच्या धुराच्या त्रासातून किंवा त्या धुराच्या माध्यमातून एखादा आपण जे विमान अपघातांची मालिका आपण जे बघत आहे एखादा अपघात होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे या संपूर्ण परिसरामध्ये आत्ता जर आपण या ठिकाणी फिरलो तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्यांचा खच या ठिकाणी दिसतोय. रात्री अवैध असे धंदे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालतात. धार या संपूर्ण परिसरात असल्यामुळे या धंद्यांना या ठिकाणी ऊत मिळतो. त्यामुळे जिल्हा प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल यांनी या ठिकाणी तात्काळ दखल देऊन योग्य तो पर्याय सुचवणं गरजेचं आहे अशी या संपूर्ण परिस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. यानंतर आता जिल्हा प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल किंवा विमानतळ प्राधिकरण प्रशासन असेल नेमका याबाबत काय निर्णय घेतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरलेलं आहे. ज्याप्रमाणे आपण बघितलं की सूरज इंगवले यांनी या संदर्भात प्रशासनाशी असेल ग्रामपंचायत असेल प्रांत ऑफिस असेल यांच्याशी कागदोपत्री व्यवहार केलेले आहेत. मात्र त्यांची कोणत्याही प्रकारची दखल जिल्हा प्रशासनाने घेतलेली नाही आहे. त्यामुळं आता सध्याची परिस्थिती पाहता या परिसरामध्ये उपाययोजना करणं गरजेचं असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे.